नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय उत्तमनगर सिडको नाशिक व मराठा विद्याप्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आडगाव नाशिक आणि सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आरोग्य जागृती या वेब सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. या वेब सिरीजच्या आज होत असलेल्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी आपल्यासोबत व्हिडिओद्वारे जोडल्या गेलेल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नानासाहेब महाले, संचालक मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक सन्माननीय डॉक्टर सुरेश जगदाळे, मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर मृणाल पाटील, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नानासाहेब पाटील, डॉक्टर डी काजळे, डॉक्टर सी शिंदे, डॉक्टर के शिंदे, प्राचार्य डॉक्टर डी सोनखासकर मॅडम. या वेबसिरीजच्या समन्वयक डॉक्टर मनीषा गिरासे, डॉक्टर बालाजी आलमले, डॉक्टर अमोल काटेगावकर, प्राध्यापिका अर्चना बच्छाव, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर्स, सर्व सहभागी बंधू भगिनी, प्राध्यापक व सेवक सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज कोविड-19 या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलेले असताना महाराष्ट्र आणि अगदी आपण देखील यास अपवाद राहिलेलो नाही. या महामारीमध्ये आपले योगदान देणारे व सतत अविरतपणे सेवा करणाऱ्या सर्व कोविड योद्ध्यांना, डॉक्टर्स व विविध घटकांना सर्वप्रथम आपण या ठिकाणी वंदन करूया, सलाम करूया. मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नेहमीच बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याप्रमाणे व कर्मवीरांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार समाजामध्ये शिक्षणाचे कार्य अविरतपणे करत आहेत. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्य, आरोग्यविषयक कार्य देखील संस्था ही नेहमीच करत असते. याचाच एक भाग म्हणजे आजही कोविड-19 या आजारांचे रुग्ण सेवा करण्यासाठी राज्य शासनाच्या साथीने संस्थेच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार, अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, चिटणीस डॉक्टर सुनील ढिकले, सभापती साहेब बोरस्ते व महविप्र समाज संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉक्टर मृणाल पाटील यांच्या प्रामुख्याने व त्यांचे सर्व डॉक्टर्स, नर्स, सेवक टीम यांच्या साथीने अविरतपणे आपले कार्य व कर्तव्य बजावत आहेत. याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे ऋण व्यक्त करणं हे माझे कर्तव्य समजतो. बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सिडको या अंतर्गत इंटरनल क्वालिटी ॲश्युरन्स सेल यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य जागृती राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमाले अंतर्गत ज्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे ते महाविद्यालयाच्या बेस्ट प्रॅक्टिसचा एक भाग आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर डी सोनखासकर यांनी समाजातील विविध घटकांमध्ये सध्याच्या काळात कोविड-19मुळे ज्या विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या असून त्यामुळे विविध आजार, त्यांची कारणे, लक्षणे, परिणाम, त्यामुळे होणाऱ्या शंका या सर्वांच्या निरसन करण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना आरोग्यविषयक समस्या सोडविता याव्या, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे या दृष्टीने व विविध आजारांबद्दलची माहिती मिळण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स याद्वारे सल्ला उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संधी IQS विभागात दिली. दिनांक 1 जून 2020 ते 6 जून 2020 या दरम्यान सदर वेबसिरीजचे आयोजन होत असून आपल्याला दररोज विविध आरोग्यविषयक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक व डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सध्या डॉक्टरांवरती असणारा प्रचंड व्याप लक्षात घेता अनेक डॉक्टरांनी यातूनही वेळ काढून आपल्याकरता त्यांचे मार्गदर्शन व्हिडिओद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याबद्दल या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. या सर्वांमध्ये प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, संस्थेचे चिटणीस डॉक्टर सुनील ढिकले, शिक्षणाधिकारी डॉक्टर नानासाहेब पाटील, सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिरालाल पवार, डॉक्टर बालाजी आलमले, डॉक्टर विजय जाधव, डॉक्टर सीमा तायडे, डॉक्टर येनार सालमपुरी, डॉक्टर वैशाली देशमुख, डॉक्टर रिया शेटे या सर्व मान्यवरांनी
आपणास अनमोल मार्गदर्शन व्हिडिओद्वारे देणार आहेत. तसेच काही मान्यवर हे लाईव्ह सेशनलाही गुगल मीटद्वारे आपल्याला भेटणार आहेत. या सर्वांचे मी या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो व आपण सर्वांना विनंती करतो की आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन होऊन वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व सदर वेब सिरीजचा लाभ घ्यावा, सदर हेल्थ अवेअरनेस या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा आणि ही माहिती इतरही अनेक नागरिकांपर्यंत, आपल्या बंधू भगिनींपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सिडको महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे.डी. सोनकासकर मॅडम यांना त्यांनी आपले प्रास्ताविक व विचार या ठिकाणी आपल्याला सादर करावेत. आदरणीय प्राचार्य डॉक्टर जे.डी. सोनकासकर. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सोनकासकर. आपण सर्व कसे आहात? सर्वजण सुरक्षित असाल, कायम सुरक्षित व आरोग्यदायी राहा हीच प्रार्थना. आज महाराष्ट्रातील अग्रगण्य व नामवंत शिक्षण संस्था असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको, डॉक्टर वसंतराव मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय 6 दिवसीय ऑनलाईन वेबिनार उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. आणि असा संवाद साधण्याची ही संधी आपल्याला पुढील काळातही घ्यावी लागणार आहे. 5व्या लॉकडाऊनचा आज पहिला दिवस. या दिवसाची सुरुवात तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या आरोग्यविषयक जनजागरणाने होत आहे. हा आपल्या सर्वांसाठी आत्मचिंतनाचा क्षण आहे. आरोग्यविषयक आत्मचिंतन वेबिनार कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या उद्घाटक, आमच्या मार्गदर्शक, कोविड-19च्या रुग्णसेवेत सक्रिय योगदान देणाऱ्या संस्थेच्या सन्माननीय सरचिटणीस माननीय निलिमाताई पवार, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे सन्माननीय संचालक, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष माननीय नानासाहेब महाले, या कार्यक्रमाचे आमचे सहसंयोजक नाशिक जिल्ह्याचे शल्यचिकित्सक माननीय डॉक्टर जगदाळे, वसंतराव मेडिकल कॉलेजचे शिक्षण अधिकारी डॉक्टर नानासाहेब पाटील, आमच्या मेडिकल कॉलेजची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या डीन व संयोजिका डॉक्टर मृणाल पाटील, या सर्वांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी मी स्वागत करते. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर मनीषा गिरासे, डॉक्टर बालाजी आलमाले, डॉक्टर डी.एन. पवार, डॉक्टर अमोल काटेगावकर, प्राध्यापिका अर्चना बच्चाव यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करते. 6 दिवसीय आरोग्य वेबिनारसाठी आपल्या विषयांची मांडणी करणारे अनुभवसिद्ध विषयतज्ञ डॉक्टर तुषारजी शेवाळे, डॉक्टर सुनीलजी ढिकले, डॉक्टर हिरालाल पवार, डॉक्टर विजय जाधव, डॉक्टर बालाजी आलमाले, डॉक्टर सीमा तायडे, डॉक्टर सलाम पुरिया, डॉक्टर वैशाली देशमुख, डॉक्टर रिचा शेटे यांचंही मी इथं सन्मानपूर्वक स्वागत करते. या वेबिनारसाठी राज्यभरातून सहभागी झालेले जवळपास 600 विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्राध्यापक यांचेही इथं मी त्रिवार स्वागत करते. कोविड-19च्या संघर्षात लढणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्याला सर्वप्रथम मी सलाम करते. वैद्यकीय सेवा देताना आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय यांच्यापुढे मी नतमस्तक होते. आपत्काळातही आपल्या सुरक्षिततेसाठी स्वच्छता राखणाऱ्या स्वच्छतादूतांचा आदर्श आपण कायम ठेवूया. स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी यांच्या ऋणातच आपण सर्वजण राहूया. आज करोना व्हायरसने आपले संपूर्ण जीवन आणि जगणं बदलून टाकलं आहे आणि हे किती दिवस चालणार याची आपल्याला कल्पना नाही. पण आज एवढं लक्षात आलं आहे की आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे, माणुसकी सोडायची नाही आहे. कोरोनानंतरची सामाजिक वागणूक तुम्हा आम्हाला निस्तब्ध करणारी आहे. समाजच आजारी असल्याची ही लक्षणे आहेत. कर्तव्य बजावताना कोरोनाबाधितांशी व इतर कोरोनाबाधितांशी सामाजिक बांधिलकी व संवेदनशील दृष्टीने बघण्याची आज नितांत गरज आहे. कोरोनावर मात करणारे समाजात आल्यावर समाज मनापुढे हतबल होत आहेत. हे चित्र चांगले नाही.
कोरोनाशी आपला लढा संपलेला नाही. हा लढा सर्वांना मिळून द्यायचा आहे. तरच आपण सर्व सुरक्षित राहणार आहोत. त्यासाठी आपले शारीरिक आरोग्य, आपले मानसिक आरोग्य आणि समाजमनाचे आरोग्य आज बदलायचे आहे. यासाठी आपल्यापासून आपण सुरुवात करूया. कोविड-19च्या आपत्ती काळात 134 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या आपल्या भारत देशात आरोग्यविषयक प्राथमिक उपचाराच्या माहितीच्या अभावी प्रशिक्षित मनुष्यबळ आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. ही चिंतनाची बाब आहे. ही बाब सातत्याने तुम्हा मला विचार करायला कारणीभूत ठरली आहे. कोणत्याही आरोग्यविषयक आपत्तीजन्य प्रसंगी आपला काही उपयोग होत नाही असे का व्हावे? तेव्हा असे लक्षात आले की प्राथमिक उपचार प्रशिक्षणाचा अभाव आज आमच्यामध्ये आहे. अपघात असो, प्रसूतीचा काळ असो, भाजणे, विजेचा करंट किंवा हार्ट अटॅक असो, साप चावणे, पोषक आहाराचा अभाव याविषयी ज्ञान नसल्यामुळे इच्छा असूनही आम्ही काहीही करू शकत नाही. कोरोनाने आपल्याला शिकवले आहे की आरोग्यम धनसंपदा या उक्तीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. वैयक्तिक जीवनात व सार्वजनिक जीवनात ही शैली स्वीकारायची आहे. आरोग्यविषयक आणीबाणी काळात रुग्णाला दिलेल्या प्राथमिक उपचारामुळे त्या आजाराचे गांभीर्य वाढणार नाही व त्या रुग्णाला मृत्यूला सामोरे जावं लागणार नाही. हे जरी आपल्याकडून झालं तर मला असं वाटते खूप मोठी समाजसेवा होऊ शकेल. यासाठीच्या प्राथमिक उपचाराच्या प्रशिक्षणाच्या या उपक्रमाच्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलेले आहे. हे आयोजन परिपूर्ण नसेल, पण सुरुवात मात्र आपण केली आहे. आपल्या आंतरिक शक्तीच्या माध्यमातून कोणताही लढा आपल्याला लढायचा आहे. ही वेळ आहे आपली भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य चेक करण्याची. आपण सर्वांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन आरोग्यदूत म्हणून समाजापुढे जायचे आहे आणि आनंदाने आरोग्यदायी जीवन जगायचे आहे. कारण आज कोरोनापेक्षाही भयानक आहे तो आपल्या मनातील सामाजिक बहिष्काराचा व बदनामीचा विषाणू. तो आपल्याला काही झालं तरी दूर करायचा आहे. आपला लढा मानसिक आरोग्याशी आहे आणि हे मानसिक आरोग्य बदलणं हे तुमच्या आणि आपल्याच हातात आहे. आज आरोग्यदूत म्हणून आपल्याला एकच लक्षात ठेवायचे आहे, ते म्हणजे अपने कदमों के काबिलियत पर विश्वास रखता हूँ. अपने कदमों के काबिलियत पर विश्वास रखता हूँ. कितनी बार टूटा लेकिन अपनों के लिए जीता हूँ. अपनों के लिए जीता हूँ. या उक्तीने आपल्याला आज समाजात उभं राहायचं आहे. तुम्ही आणि आम्ही घरी राहा, मास्क वापरा, सॅनिटाईज करा, एवढीच मी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या प्रास्ताविकेतून सदर वेबसिरीज आयोजन करण्यामागची भूमिका व उद्देश आणि तसेच विविध विषयावरती जे मार्गदर्शन केले याबद्दल आपले आभार. बंधू भगिनींनो, यानंतर आपल्यासोबत विचार मांडण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन श्रीमती डॉक्टर मृणाल पाटील ह्या येणार होत्या. परंतु सध्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 या रुग्णांची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यामुळे व अत्यंत व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे ते ह्या ठिकाणी आपल्याबरोबर जोडल्या जाऊ शकत नाहीत. परंतु त्यांनी आपला संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. सदर कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत व त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य व योगदान या वेबसिरीजला दिले जाईल याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि जेव्हा या व्यस्त कार्यक्रमातून त्यांना वेळ मिळेल त्यावेळी निश्चितच ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि आपणही समजू शकतो की या ठिकाणी त्यांचं अत्यंत बिझी शेड्यूल असताना देखील त्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास आपल्याला सहकार्य करत आहेत. याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण ज्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत व ज्यांचे व्याख्यान आपल्याला ऐकायचे आहेत, विचार ऐकायचे आहेत, या कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक श्रीमती निलिमाताई पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले या वेबसिरीजचे उद्घाटन करून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. आदरणीय श्रीमती निलिमाताई पवार. Namaskar. Good morning to all the speakers, delegates, our MVP's President Dr. Tushar Shewale, our Secretary Dr. Sunil Dhikle, our Director Nanasaheb Mahale, and the organizer of this webinar, KSKW College and Dr. Vasantrao Pawar Medical College. I present myself as the General Secretary of this institute. Our MVP Institute is 106-year-old. The main aim of our institute is to run primary and secondary schools in remote areas. Only in one district, we have 485 branches, including professional colleges with total 2 lakh students. The KSK College is one of the branch and Dr. Vasantrao Pawar Medical College is another one branch who has organized this state level webinar on health awareness. I congratulate our Dean Dr. Munal Patil and our principal Dr. Sonkhaskar and the whole team. The first case of coronavirus was found in India in January 2020 in Kerala. Slowly it started spreading from individuals to clusters. Government took a decision to go for lockdown and now it is 5th lockdown. Our institute has 800-bedded hospital. There I have seen doctors, nurses, ground staff working as corona warriors. Medicine is playing its role, but we realize 50% of patients started getting cured due to psychological counseling also. The patients by and large are getting cured in 10 to 12 days. It's quite normal as any other illness. The other side of the COVID is so dark. Society is full of fear with this pandemic. Labors with their families and children walking 1000 kilometers, suffering due to hunger, illness and pain. Non-COVID-19 patients are paying huge price against efforts of corona treatment. I have seen non-COVID patients suffering and losing life due to non-availability of doctors, non-availability of ambulances, regular medicines, dialysis units, etc. After seeing all this, my heart sinks. I am sure that the same must be with you all. The new normal living with COVID has brought lot of issues to the surface, along with lot of challenges which every Indian needs to educate and upgrade him or herself. Webinar cover wide range of topic from awareness during COVID-19 pandemic, first aid skills like animal bites, road accidents, trauma, cardiac arrest, burns, childhood illness, nutrition and hygiene, improving immunity. Indians are aware of home remedies, Ayurvedic medicine, grandmother's box, yoga, various mudras, health perspective,
etc. Such health awareness is need of time. Now it should be taught in schools, colleges, housewives, farmers, basically all walk of life. I wish you all the best. God bless you. धन्यवाद मॅडम. आपण केलेले मार्गदर्शन आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी असते. आज या वेबसिरीजच्या उद्घाटन प्रसंगी आपण जे विचार मांडले, जे मार्गदर्शन केले, याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक, सिडको महाविद्यालयाच्या कॉलेज डेव्हलपमेंट समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री नानासाहेब महाले यांना आपण आपले अध्यक्षीय मनोगत व विचार व्यक्त करावेत. आदरणीय नानासाहेब महाले. नमस्कार. आपलं सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वावरे महाविद्यालयाच्या वतीनं अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष IQSCच्या वतीनं एक 6 दिवसाचं आरोग्य जागृती कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण सर्व या ठिकाणी ऑनलाईन हे चर्चासत्र 6 दिवस चालणार आहे. आणि या राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटक संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार, आमच्या कॉलेजच्या प्राचार्या आदरणीय सोनखासकर मॅडम, मेडिकल कॉलेजच्या डीन मृणाल पाटील, त्याचबरोबर शिक्षणाधिकारी माननीय नानासाहेब पाटील, या कार्यक्रमाच्या समन्वयक गिरासे मॅडम, पवार सर, त्याचबरोबर डॉक्टर अमोल कोटगावकर, त्याच्यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, सेवक, नागरिक आणि मित्रांनो, गेल्या 2-2.5 महिन्यापासून जगामध्ये कोरोना या आजाराने मोठा हाहाकार त्या ठिकाणी माजवलेला आहे. आणि कोविड-19 हा जगाच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की याच्यावर लस कधी तयार होईल, याच्यावर उपचार कसे केले जातील. अजूनही संभ्रम अवस्थेमध्ये अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत. डॉक्टर त्याच्यावर बरेच काम करत आहे. संशोधन त्या ठिकाणी चालू असताना एक सर्वसामान्यांना त्याची सोपी आणि चांगली आरोग्यविषयक माहिती द्यावी म्हणून या चर्चासत्राचा जो काही उपक्रम आहे, आमच्या प्राचार्या डॉक्टर सोनखासकर मॅडम यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देईन की एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपल्या सरचिटणीस जे अहोरात्र त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजवर या कोविडच्या जे काही पेशंट्स आहेत, ज्या केसेस येतात, त्यांना मदत करणं, त्याचबरोबर अनेक असे रस्त्यानं जाणारे प्रवासी आहेत की ज्यांच्याकरता वहिनींनी स्वतः त्या ठिकाणी हजर राहून स्वतःच्या हाताने त्यांना त्या ठिकाणी 2 घास भरवलेले आहे. एवढं मोठं काम संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी होतं आहे. ही एक सामाजिक बांधिलकी आहे
आणि याच्यामध्ये सर्वांना जनजागृती आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आणि या कोविड-19ला कसं फाईट आपण त्या ठिकाणी करायचं याच्याकरता तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन या शिबिरामध्ये आपल्याला 6 दिवस त्या ठिकाणी लाभणार आहे आणि म्हणून याचा सर्वांनी त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील ते आपण जरूर या ऑनलाईनद्वारे जे काही तज्ज्ञ त्या ठिकाणी असतील त्यांना विचारावे. या कार्यक्रमाअंतर्गत मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा नाशिक शहर संचालक या नात्याने आणि सिडको महाविद्यालयाच्या विकास समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की निलिमाताईंच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर सोनखासकर मॅडम, मृणाल पाटील यांनी जो काही हा उपक्रम हाती घेतलेला आहे याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि अनेक नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग होऊन आपले प्रश्न त्या ठिकाणी विचारावेत आणि उत्तरं प्राप्त करून घ्यावे. मनामध्ये काही शंका असतील त्या शंका नक्कीच त्या ठिकाणी विचारावी. मला वाटतं हे शिबिर चांगलं त्या ठिकाणी सक्सेस होईल आणि नागरिकांच्या मनातील प्रश्न जे आहेत, ज्या समस्या आहेत, ज्या काही चांगल्या सुशिक्षित माणसालासुद्धा अनेक प्रश्न त्या ठिकाणी पडतात की सोशल डिस्टन्स किती ठेवावं, कसं असावं, किती अंतर असावं, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. तर हे आपल्याला ह्या ऑनलाईन शिबिराच्याद्वारे या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं मनपूर्वक या शिबिरामध्ये स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नानासाहेब. आपण आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये या ठिकाणी जे विचार व मार्गदर्शन आम्हा सर्वांना केले त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आता या उद्घाटन सोहळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे आभार प्रदर्शनाकडे वळणार आहोत. आभार प्रदर्शन करत असताना सर्वप्रथम मी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय श्रीमती निलिमाताई पवार यांचे या ठिकाणी सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उद्घाटन प्रसंगी आपल्याला अनमोल असे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्याला या वेबसिरीजमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच संस्थेचे चिटणीस डॉक्टर सुनील ढिकले यांचेही एक तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून व्याख्यान आपल्याला उपलब्ध होणार आहे. त्याबद्दल मी डॉक्टर सुनील ढिकले साहेब यांचेही आभार व्यक्त करतो. संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नानासाहेब पाटील हे वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे केल्या जाणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज याचे तज्ज्ञ मार्गदर्शन आपल्याला या वेबसिरीजमध्ये करणार आहेत. त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुख डीन डॉक्टर मृणाल पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे सहसंयोजनाची जबाबदारी तसेच या कार्यक्रमासाठी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी सिडको महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच ज्यांच्या कोलॅबरेशनमुळे हा कार्यक्रम होत आहे ते जिल्हा आरोग्य विभागाचे शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य विभाग डॉक्टर सुरेश जगदाळे यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी जे मार्गदर्शन करत आहेत व ज्यांच्या कल्पनेतून हा विचार पुढे आला ते महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे.डी. सोनखासकर मॅडम यांचेही मनपूर्वक आभार मानतो. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून पुढील 6 दिवसात आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर हिरालाल पवार, डॉक्टर बालाजी आलमले, डॉक्टर विजय जाधव, डॉक्टर सीमा तायडे, डॉक्टर एन.आर. सालंपल्ली, डॉक्टर वैशाली देशमुख, डॉक्टर रिया शेटे या सर्व मान्यवरांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी ज्या समितीवर देण्यात आलेली आहे त्यामध्ये समन्वयक डॉक्टर मनीषा गिरासे, तांत्रिक समन्वयक डॉक्टर अमोल काटेगावकर व प्राध्यापिका अर्चना बच्छाव, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर बालाजी आलमले
या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. महाविद्यालयाचे सेवक, महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी बंधू भगिनी यांचे आभार मानतो. या सदर कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केलेले व सध्या कार्यक्रमाला जॉईन झालेले सर्व नागरिक, डॉक्टर, सेवक, प्राध्यापक या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा एकदा सर्व घटकांचे ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ही वेब सिरीज आयोजन करण्याची संधी महाविद्यालयास त्यामुळे प्राप्त झाली, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि यानंतर उद्घाटन सोहळ्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे घोषित करतो. यानंतर कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर मनीषा गिरासे यानंतर होणारा जो पहिला सेशन आहे, डॉक्टर हिरालाल पवार, कार्डिओलॉजिस्ट नाशिक यांची ओळख आपल्याला करून देतील व त्यानंतर दुसरे सेशन हे सुरू होईल. आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व वेबसिरीजचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर ज्ञानेश्वर पवार सर. आरोग्य जागृती या 6 दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार सिरीजच्या व्याख्यानाचे प्रथम पुष्प हृदयाक्ष हार्ट सेंटर नाशिकचे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉक्टर हिरालाल पवार सर बोलणार आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणारी DM म्हणजेच डॉक्टरेट ऑफ मेडिसिन ही पदवी सरांनी सुवर्ण पदक मिळवून प्राप्त केली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे MD व DM या दोन्ही पदवीच्या प्रवेश परीक्षेत सर महाराष्ट्रात प्रथम येऊन दोनही पदवी त्यांनी सुवर्ण पदक मिळवून प्राप्त केलं आहे. डॉक्टर हिरालाल पवार सर एक कुशल हृदयरोग तज्ज्ञ असून लहान मुलांमध्ये अतिशय गुंतागुंतीची असलेली पिनहोल सर्जरी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, वल्वोप्लास्टी, पेसमेकर, 3D ECG यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आपल्या वैद्यकीय संशोधनाचे शोधनिबंध सरांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. सध्या सर मराठा विद्याप्रसारक समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालय नाशिक येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आज सर आपल्याला हृदयरोगासाठी कोणता प्रथमोपचार द्यायचा याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहेत. डॉक्टर हिरालाल पवार सर आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ असून हृदयाक्ष हार्ट सेंटर गंगापूर रोड येथे प्रॅक्टिस करतो. मी डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय इथे असिस्टंट प्रोफेसर इन मेडिसिन म्हणून सुद्धा काम करतो. आज जो मेडिकल इमर्जन्सी मधला कार्डियक अरेस्ट हा जो टॉपिक आहे, या संदर्भात मला बोलण्यासाठी या ऑनलाईन वर्कशॉपचा एक भाग म्हणून इथे बोलवण्यात आलं. त्याबद्दल मी संस्थेचे सरचिटणीस निलिमाताई पवार मॅडम, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे सर, KSKW आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज सिडकोच्या प्रिन्सिपल डॉक्टर JD सोनकसकर मॅडम, त्यानंतर मेडिकल कॉलेजच्या डीन मृणाल पाटील मॅडम, देन डॉक्टर MS गिरासे मॅडम, DN पवार सर, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या टॉपिक संदर्भात बोलण्याची सुरुवात करतो. कार्डियक अरेस्ट ही एक अशी स्थिती असते ज्यामध्ये हृदयाचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट यामध्ये गफलत होते. हार्ट अटॅक हा रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे, ब्लॉकेजेसमुळे डेव्हलप होतो. कार्डियक अरेस्ट मध्ये मात्र रक्त प्रवाहादरम्यान शरीरातील इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याच्या कार्यात अडथळा येतो. त्यामध्ये मेंदूला ऑक्सिजन अभावी अडथळा येतो आणि अशा वेळेस श्वासावरील नियंत्रण सुटते व शुद्ध सुद्धा हरपते. ही एक मेडिकल इमर्जन्सी असून आपल्याला त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. प्रामुख्याने अशा वेळेस रुग्णाला कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन CPR व सोबतच काही वेळेस इलेक्ट्रिक शॉक पण दिला जातो. कार्डियक अरेस्ट हे ECG रिदम वरून आपण 2 यामध्ये त्याचे क्लासिफिकेशन करतो. एक म्हणजे शॉकेबल रिदम,
ज्यामध्ये हृदयाचे ठोके फारच जास्त वाढतात, त्याला फिब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डियाही म्हणतात, आणि नॉन शॉकेबल ज्यामध्ये हार्टची पूर्णपणे गती बंद पडलेली असते. कार्डियक अरेस्टचे कारणांमध्ये प्रामुख्याने 2 कारणं असतात. त्यातले प्रथम कारण कार्डियक, ज्यामध्ये कार्डियक मसल्स मधले काही प्रॉब्लेम्स होऊन हृदयाची जी पंपिंगची कार्यक्षमता किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटीला काही प्रॉब्लेम येतात, थोडक्यात हार्ट अटॅक. आणि दुसरं महत्वाचं एक्स्ट्रा कार्डियक, ज्यामध्ये शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी होते आणि त्यामुळे सेकंडरी कार्डियक अरेस्ट होतो. कार्डियक अरेस्टचे जे कार्डियक कॉज आहे त्यामध्ये प्रामुख्याने करोनरी हार्ट डिझीज, म्हणजे जे आपण थोडक्यात हार्ट अटॅक असं म्हणतो, तर 60 ते 70% कारणांमध्ये सडन कार्डियक डेथ मध्ये प्रामुख्याने करोनरी हार्ट डिझीज हे एक प्रमुख कारण असतं. प्रामुख्याने 40-50 मधल्या लोकांमध्ये मुख्य कारण असू शकतं. त्यानंतरून हार्टचे अजून काही आजार असतात, ज्यामध्ये कार्डिओमायोपॅथी, ज्याच्यामध्ये हृदयाचे मसल्स वीक होतात, किंवा काही कार्डियक रिदम डिस्टर्बन्सेस, म्हणजे ठोक्यांमध्ये अनियमितता येते, किंवा हायपरटेन्सिव्ह हार्ट डिझीज किंवा हार्ट फेल्युअर हे पण कारण असतात. नॉन कार्डियक कारणांमध्ये प्रामुख्याने 35% लोकांमध्ये हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतात. त्यांना ट्रॉमा म्हणजे ऍक्सिडेंट्स किंवा रक्तस्राव होणे पोटामध्ये, ब्रेनमध्ये, किंवा औषधांचे ओव्हरडोसेस, किंवा पाण्यामध्ये बुडणे, ड्राउनिंग म्हणतात त्याला, किंवा पल्मनरी इम्बोलिझम, फुफ्फुसामधल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, तर ही कारणे असू शकतात. सडन कार्डियक डेथचे रिस्क फॅक्टर्स मध्ये सेक्स जर आपण बघितलं तर द लाईफ टाइम रिस्क इज 3 टाइम्स ग्रेटर इन मेन, म्हणजे पुरुषांमध्ये साधारणतः 3 टाइम्स जास्त रिस्क असते. देन स्मोकिंग, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, ओबेसिटी, डायबिटीज अँड फॅमिली हिस्ट्री. आपण काही ट्रीटेबल कॉजेस बघू कार्डियक अरेस्टचे, ज्यामध्ये आपण जर प्रायमरी ट्रीटमेंट केली तर कार्डियक अरेस्ट पासून आपण वाचू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने शरीरामधला जो इलेक्ट्रिक इम्बॅलन्स होतो, जो पोटॅशियम, सोडियम किंवा शुगर वाढल्यामुळे जास्त प्रमाणात किंवा कमी झाल्यामुळे, किंवा शरीरातलं टेम्परेचर कमी झाल्यामुळे, किंवा शरीरातनं खूप सारं व्हॉल्यूम लॉस झाल्यामुळे, हे सगळे कारण आपण ट्रीट करू शकतो. किंवा काही टॉक्झिनचे ओव्हरडोस झाले, किंवा हृदयाभोवती भरपूर प्रमाणामध्ये रक्तस्राव झालेला असला, किंवा फुफ्फुसात थोरॅक्समध्ये निमोथोरॅक्स झालेलं असलं, किंवा ट्रॉमा झालेला असला, तर आपण त्याची प्रायमरी ट्रीटमेंट केली तर आपण कार्डियक अरेस्ट टाळू शकतो. कार्डियक अरेस्टचे साईन अँड सिम्पटम्स बद्दल आपण बघू. तर मोस्ट रिलायबल जे त्याचं लक्षण असतं तर अब्सेन्स ऑफ पल्स, तर पेशंटचे आपल्याला पल्स लागत नाही, पेशंट अनकॉन्शियस असतो, बेशुद्ध असतो, तो ब्रिदिंग करत नाही, त्याचं ब्लड प्रेशर लागत नाही, त्याच्या डोळ्यातल्या जे बुबुळ असतात ते डायलेट होतात, त्याला आपण आकडी आल्यासारखं आपल्याला वाटू शकतं, आणि एक डेथ लाईक अपीअरन्स असतो. बऱ्याच वेळेला लिप्स आणि जे नख असतात ते थोडेसे ब्ल्यूश झालेले असतात. तर कार्डियक अरेस्टचं जे डायग्नोसिस आहे तर ते आपण करू शकतो. कार्डियक अरेस्ट म्हणजे बेसिकली क्लिनिकल डेथ, सिनोनिमस विथ क्लिनिकल डेथ. द लॅक ऑफ कॅरोटिड पल्स, म्हणजे जी गळ्यातली धमनी असते तर तिची पल्स जर लागली नाही तर त्याला आपण कार्डियक अरेस्ट म्हणतो. कार्डियक अरेस्ट इज युजली डायग्नोज क्लिनिकली बाय द अब्सेन्स ऑफ पल्स, परंतु बऱ्याच वेळेला पेरिफेरल पल्सेस ह्या शॉक कंडिशन मध्ये लागत नाही. शरीरातलं खूप सारं पाणी किंवा खूप सारं ब्लिडिंग झालं तर अशा वेळेस पेशंटचा बीपी फार लो असतो आणि आपल्याला पेरिफेरल पल्सेस मिळत नाही. अशा वेळेस आपल्याला कॅरोटिड पल्स बघणं फार महत्वाचं असतं. कार्डियक अरेस्टचं जे प्रिव्हेन्शन आहे त्यामध्ये द प्रायमरी कॉजेस ऑफ कार्डियक अरेस्ट इज इशेमिक हार्ट डिझीज, म्हणजे जे हृदयविकाराचा जो झटका येतो तर ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे. जर आपण चांगली हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट केली, डाएट चांगला घेतला, एक्सरसाइज केला, स्मोकिंग बंद केलं, डायबिटीज कंट्रोल ठेवला, ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवला, कोलेस्ट्रॉल लोअर ठेवलं,
तर मला वाटतं आपण कार्डियाक अरेस्टचे बरेचसे पेशंट प्रिव्हेंट करू शकतो. आणि मॅनेजमेंट सडन कार्डियाक अरेस्ट may be treated via attempts of resuscitation. This is usually carried out based upon basic life supports, advanced cardiac life supports, pediatric advanced life support, and neonatal resuscitation program. CPR महत्वाचा आहे. त्यानंतर डीप फिब्रिलेशन, मेडिकेशन्स, थेराप्युटिक हायपोथर्मिया आणि एक्स्ट्राकॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन डिव्हाइसेस हे सगळे ऍडव्हान्स सपोर्ट्स मध्ये येतात. कार्डियाक अरेस्टचं जे प्रोग्नोसिस आहे त्यामध्ये पेशंटला कार्डियाक अरेस्ट हॉस्पिटलमध्ये झालीये का हॉस्पिटलच्या बाहेर झाली हे फार महत्वाचं ठरतं. कारण हॉस्पिटलच्या आउटसाइड जर कार्डियाक अरेस्ट झाली तर त्याचं आउटकम जास्त चांगलं नसतं. साधारणतः जर ते पेशंट आपण हॉस्पिटलाइज केले नंतरून तर साधारणतः त्यातले 2 to 8% पेशंट डिस्चार्ज होतात, म्हणजे बरे होतात. आणि इन हॉस्पिटल कार्डियाक अरेस्ट झाले तर ते प्रमाण 15% असतं. मॉर्टॅलिटी इन केस ऑफ व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन इज हाय, बट डिफिब्रिलेशन जर आपण वापरलं तर सर्व्हायव्हल रेट वाढू शकतो. सर्व्हायव्हल रेट हार्ट अटॅक सर्व्हायव्हल रेट अरेस्ट मुळे समजा टॉक्झिन्स मुळे जर कार्डियाक अरेस्ट झालेली असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते टॉक्झिन्स कुठले ते शोधणं आणि त्याचा अँटीडोट देणं हे फार महत्वाचं ठरतं. ओव्हरऑलच आपण जर एक विचार केला तर कार्डियाक अरेस्टचं जे सर्व्हायव्हल आहे साधारणतः 6.8% आहे. म्हणजे साधारणतः कार्डियाक अरेस्टच्या पेशंटची 100 पेशंटला जर कार्डियाक अरेस्ट झाला तर साधारणतः जर त्यांना प्रॉपर वेळेत CPR मिळाला तर साधारणतः 6.8% पेशंट वाचतात. कार्डियाक अरेस्ट मध्ये चेन ऑफ सर्व्हायव्हल मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेक फॉर रिस्पॉन्सेस ऑफ द पेशंट, देन स्टार्ट CPR, simultaneously telephone the ambulance, then ambulance should come and ultimately patient get admitted at hospital. So this is a chain of survival. Cardiopulmonary resuscitation म्हणजे CPR. तर CPR ची जी डेफिनेशन आहे तर कार्डिओपल्मोनरी resuscitation, it is an emergency procedure which is performed in an effort to manually preserve intact brain function until further measures are taken to restore spontaneous blood circulation and breathing in a person in cardiac arrest. म्हणजे थोडक्यात आपल्याला पेशंटला ज्यावेळेस कार्डियाक अरेस्ट होतो त्यावेळेस आपण जी त्याचे चेस्ट कॉम्प्रेशन करतो तर त्याद्वारे आपण त्याच्या हृदयातलं जे ब्लडचं पंपिंग आहे ते मॅन्युअली करतो आणि जेणेकरून त्याचं ब्रेनकडे ब्लड फ्लो चालू राहून ब्रेनचे फंक्शन्स इंटॅक्ट राहतील. CPRचा जो आपला पर्पज आहे तो म्हणजे बेसिकली रिस्टोर द पार्शियल फ्लो ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड टू द ब्रेन अँड हार्ट who are not breathing and do not have pulse. म्हणजे आपण आर्टिफिशियल ब्रेन आणि हार्टचे फंक्शन मेंटेन ठेवतो जोपर्यंत आपला पेशंट हॉस्पिटलाइज होत नाही तोपर्यंत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ CPR is to delay tissue death and to extend the brief window of opportunity for a successful resuscitation without permanent brain damage. कारण CPR ची हिस्ट्री तशी फार जुनी आहे. 5000 to 3000 BC फर्स्ट आर्टिफिशियल माउथ टू माउथ व्हेंटिलेशन केलं गेलं. देन 1780 फर्स्ट अटेम्प्ट ऑफ न्यूबॉर्न resuscitation by blowing. Then 1874 first experimental direct cardiac massage. Then 1901 first successful direct cardiac massage in man. Then 1946 first experimental indirect cardiac massage. Then 1960 modern CPR indirect cardiac massage. Then 1980 development of cardiopulmonary resuscitation due to the work of Peter Sapper. And 2008 AHA released the additional guidelines that said compressions. CPR च्या इंडिकेशन मध्ये कार्डियाक अरेस्ट जर व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, टॅकिकार्डिया, सिस्टोल
पल्सलेट इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असेल तर आपण सीपीआर देऊ शकतो. देन रेस्पिरेटरी अरेस्ट मध्ये पण आपण ड्राउनिंग, स्ट्रोक, फॉरेन बॉडी ऑब्स्ट्रक्शन, स्मोक, ड्रग ओव्हरडोस, सफोकेशन, ऍक्सिडेंट, कोमा, इपिग्लोटायटिस यामध्येही आपण सीपीआर करू शकतो. कार्डियाक अरेस्टच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये ज्यावेळेस कार्डियाक अरेस्ट होते त्यावेळेस बिलकुल ब्लड फ्लो नसतो, ऑक्सिजन नसतो रुग्णाला, आणि अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की ब्रेनची जो डॅमेज सस्टेनेबिलिटी आहे ती 4 मिनिटं आहे. त्यामुळं जसं टाइम चालला जातो तसं इरिव्हर्सिबल डॅमेज होतो आणि 1-2 तासामध्ये बॉडीच्या सगळ्या सेल्स डाय होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सीपीआरला फार महत्व आहे. सीपीआर मध्ये आपण मॅन्युअली फोर्सफुली कॉम्प्रेशन देऊन आपण ब्लड फ्लो इस्टॅब्लिश करतो आणि ब्रेन आणि हार्टचे फंक्शन्स मेंटेन करतो. त्यामुळं इनफ ऑक्सिजन ब्रेनला मिळतो आणि सिमिलर वे हार्टलाही टेम्पररी रिस्पॉन्स मिळतो आणि तोपर्यंत आपण डिफिब्रिलेशन म्हणजे जे इलेक्ट्रिक शॉक करायचं मशीन असतं डिफिब्रिलेटर, तर ते आपल्याला तोपर्यंत अवेलेबल होऊ शकतं. सीपीआरच्या मेथड्स मध्ये स्टँडर्ड मेथड म्हणजे माउथ टू माउथ रिसक्सिटेशन अँड चेस्ट कॉम्प्रेशन. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन्स ओनली, समटाइम्स चेस्ट कॉम्प्रेशन विदाउट आर्टिफिशियल रेस्पिरेशन. हे दिस इज अ रिकमेंडेड मेथड इन अनट्रेन रेस्क्युअर. त्यानंतर इन प्रेग्नन्सी मध्ये बऱ्याच वेळेला युटरसचा जो प्रेशर असतो त्यामुळे आपल्याला सीपीआर करताना युटरस थोडस लेफ्ट साइडला पुश करावं लागतं आणि मग आपण सीपीआर करू शकतो. आणि इंटरनल कार्डियाक मसाज. रिसक्सिटेशनच्या ज्या स्टेप्स असतात त्याचा एक निमोनिक आहे TR SCAB D. त्याच्यामध्ये चेक फॉर डेंजर, देन चेक फॉर द रिस्पॉन्स ऑफ द पेशंट, देन सेंड फॉर हेल्प, चेस्ट कॉम्प्रेशन्स, ओपन द एअरवे, चेक ब्रीदिंग, अँड D stands फॉर डिफिब्रिलेशन. स्टेप्स इन सीपीआर, त्यामध्ये रिकग्निशन ऑफ द कार्डियाक अरेस्ट. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला पहिले कळलं पाहिजे की त्याला कार्डियाक अरेस्ट झाली. त्यानंतर कॉम्प्रेशन स्टार्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं एअरवे मॅनेज करणं गरजेचं आहे आणि त्याला रेस्क्यू ब्रीथ्स देता आल्या पाहिजे. सीपीआर इज ॲज इझी ॲज CAB. C म्हणजे कॉम्प्रेशन्स, पुश हार्ड अँड फास्ट on the chest, then airway till the victim's head back until the chin to open the airway, and breathing, give mouth to mouth rescue breaths. कार्डियाक अरेस्टचं रिकग्निशन फार महत्वाचं आहे. आपल्याला पहिले रिस्पॉन्स चेक करायला पाहिजे. आपण जो विक्टिम आहे त्याच्या शोल्डरला टॅप करून आर यू ऑल राईट, त्यानंतर आपण लेस दॅन 10 सेकंड्स मध्ये आपण त्याची पल्स चेक करायला हवी. पर्टिक्युलरली आपण पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये कॅरोटिड आर्टरी चेक करणार आणि छोट्या मुलांमध्ये आपण ब्रॅकियल आर्टरी चेक करतो हाताची. आर म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस, तर आपण त्याच्या शोल्डरला टॅप करून आपण शाउट करणार लाऊड आवाजात, आर यू ओके. Do not move the victim until CPR is given and qualified help arrives. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की जर कार्डियाक अरेस्टचा पेशंट असेल तर त्याला आपण इमिजिएटली सीपीआर चालू केला पाहिजे टिल क्वालिफाईड हेल्प विथ डॉक्टर्स और ॲम्ब्युलन्स केम्स, अनलेस द सीन डिक्टेड अदरवाईज. म्हणजे जर तिथे फायर असेल, एक्सप्लोजन असेल, अशा वेळेस आपण त्याला हलवू शकतो. आता डायग्नोसिस ऑफ कार्डियाक अरेस्ट, तर अशा वेळेस आपल्याला फार महत्वाचं आहे जितक्या लवकर आपल्याला त्याचं निदान होईल तितक्या लवकर आपला सीपीआर चालू होईल आणि आपला पेशंटचा जीव वाचू शकतो. त्यामुळे अशा वेळेस ब्लड प्रेशर किंवा त्याचे पेरिफेरल पल्सेस चेक करत बसणं किंवा त्याला स्टेथोस्कोपने ऑस्कल्टेट करत बसणं, तर ह्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवला नाही पाहिजे, कारण लॉस ऑफ टाइम रिझल्ट इन टू द डेथ ऑफ द पेशंट. त्यामुळं आपण
त्याच्या जी कॅरोटिड आर्टरी असते ती त्याच्या गळ्यामध्ये राईट आणि लेफ्ट साईडला 2 कॅरोटिड आर्टरी असतात. त्यामुळे मेंटेन अ हेड टिल्ट विथ वन हँड ओव्हर द फोरहेड, लोकेट द ट्रकिया, म्हणजे आपण त्याची श्वासनलिका आहे तिला आपण पहिले लोकेट केलं पाहिजे 2 फिंगरच्या माध्यमातून. स्लाइड दिस फिंगर्स इनटू ग्रूव्ह बिटवीन द ट्रकिया आणि मसल्स, म्हणजे गळ्यातल्या साईडला जो मसल असतो स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल आणि ट्रकिया म्हणजे श्वासनलिका, या दोघांच्या मध्ये ती आर्टरी आपल्याला पाल्पेबल असते. तर ती पाल्पेट आर्टरी फॉर 5 सेकंद, 5च सेकंद ती पाल्पेट करायची. सर्क्युलेशन, चेक द पल्स. चेक द पल्स ऑन कॅरोटिड आर्टरी युजिंग फिंगर्स ऑफ द अदर हँड. आपण त्याची चीन लिफ्ट करणार, त्याची श्वासनलिका आणि स्टर्नोक्लेडोमास्टॉइड मसल्सच्या गॅप मध्ये ती आर्टरी आपल्याला लागणार आणि ती 5 सेकंद आपण पल्पेट करणार. इन्फंट्स म्हणजे जे छोटे 1-2 वर्षाचे जे छोटे बाळ असतात तर त्यांच्यामध्ये ब्रॅकियल पल्स ही जास्त इझिली पाल्पेट होते कॅरोटिड पेक्षा, तर त्यामुळे आपण त्याची ती पल्स पाल्पेट करणार. कॉम्प्रेशन्स. तर कॉम्प्रेशन्स पुश हार्ड अँड फास्ट. युजली आपल्याला 100 एका मिनिटामध्ये कॉम्प्रेशन द्यायचे अँड कॉम्प्रेशन टू रिलॅक्सेशनचा जो रेशिओ आहे तो 50-50 हवा आणि आपल्याला फुल चेस्ट रिकॉईल मिळालं पाहिजे. अँड हे करताना मिनिमल इंटरप्शन, त्यामुळे चेस्ट कॉम्प्रेशन्स आर परफॉर्म बिटवीन द निपल्स. तो बोथ निपलच्या मध्ये जे तुमचं स्टर्नल बोन असतं सेंटरला, तर त्यावर आपल्याला ते कॉम्प्रेशन द्यायचे आणि ते आपल्याला एका मिनिटात 100 कॉम्प्रेशन द्यायचे. कॉम्प्रेशनच्या टेक्निक मध्ये विक्टिमला त्याच्या बॅकवर आपण फर्म फ्लॅट सरफेसवर लाय डाऊन करतो आणि त्याच्या विक्टिमचे क्लोथ्स रिमूव्ह करून ओव्हर द चेस्ट आपण रिमूव्ह करतो आणि आपण एका हाताने दुसऱ्या हातावर प्रेस करतो आणि पुट द हील ऑफ युअर अदर हँड ऑन द टॉप ऑफ द फर्स्ट हँड आणि आपण त्याचे स्ट्रेटन करतो युअर आर्म्स आणि पोझिशन घेतो आपण शोल्डरची डायरेक्टली ओव्हर युअर हँड्स आणि आपण पुश हार्ड अँड फास्ट करतो. ऍट द एंड ऑफ इच कॉम्प्रेशन आपण मेक शुअर असतो की चेस्टची रिकॉईल कम्प्लिटली होईल आणि डिलिव्हर कॉम्प्रेशन ऍट अ स्मूथ फॅशन ऍट अ रेट ऑफ ऍट लिस्ट 100 पर मिनिट. म्हणजे आपल्याला साधारणतः 100 कॉम्प्रेशन द्यायचे एका मिनिटात. यू शुड बी व्हेरी फास्ट कॉम्प्रेशन अँड देन अलाउ चेस्ट टू रिकॉईल. तुम्हाला या चित्रांमध्ये दिसेल की शोल्डर पासून तो डायरेक्टली जो प्रेशर दिलेला असतो तो डायरेक्टली आपल्या पाम वर आला पाहिजे आणि आपल्याला हे करताना एका मिनिटामध्ये साधारणतः 100 वेळेला आपल्याला कॉम्प्रेशन द्यायचे आणि कॉम्प्रेशन दिल्यानंतर आपल्याला चेस्टला रिकॉईल होण्यासाठी आपल्याला प्रेशर रिलीज करायचं आहे. तर या फिगर मध्ये हे सगळं दाखवलंय. सिमिलर वे याही पिक्चर मध्ये आपल्याला इफेक्टिव्ह चेस्ट कॉम्प्रेशनचं दाखवलंय. आता आपल्याला सीपीआर कसं काम करतो या संदर्भात आपण बघू. आपण जर इफेक्टिव्ह सीपीआर केला तर साधारणतः 1/4 तो 1/3 नॉर्मल ब्लड फ्लो आपण अचीव्ह करू शकतो आणि रेस्क्यू जे ब्रेथ्स आपण देतो त्यामध्ये 16% ऑक्सिजन असतो. नॉर्मली 21 असतो, यात 16% असतो. कार्डियक पंपचं जे पंपिंग जे असतं कार्डियक मसाज मध्ये, तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस कॉम्प्रेशन देतो त्यावेळेस हार्ट हे स्टर्नम आणि स्पाइनच्या मध्ये कॉम्प्रेस होतं आणि आपलं ब्लड पंपिंग होतं आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रिलीज करतो त्यावेळेस थोरॅसिक केज हा एक्सपांड होतो आणि हार्ट ब्लडने भरलं जातं. तर ह्या फिगर मध्ये या गोष्टी दाखवल्यात. ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन देतो त्यावेळेस ब्लड आवर्टामध्ये पुश होत आहे आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रिलीज करतो त्यावेळेस हार्टमध्ये ब्लड येत आहे. एअरवे मॅनेजमेंट मध्ये हेड टिल्ट चिन लिफ्ट.
म्हणजे प्लेस वन हँड ऑन द विक्टिम्स फोरहेड अँड पुश विथ युअर पाम टू टिल द हेड बॅक. आणि आपण जो प्लेस द फिंगर ऑफ द अदर हँड अंडर द बोनी पार्ट ऑफ द लोअर जॉ नियर द चिन. म्हणजे आपल्याला त्याचं तुम्हाला एक पुढची फिगर दाखवतो. त्याच्यामध्ये आपण एअरवेचं हेड टिल्ट चिन लिफ्ट दाखवलंय, ज्यामध्ये आपण त्याचं फोरहेड पुश केलंय आणि त्याचं हेड टिल्ट केलंय आणि चिन आपण त्याची लिफ्ट केली आहे, जेणेकरून आपण त्याचा एअरवे ओपन केलाय. या पण फिगर मध्ये आपण बघायचंय की त्याचा एअरवे आपला ओपन हवाय, माउथ हे ओपन हवंय. याही फिगर मध्ये तेच दाखवलंय की इन्शुअर दॅट द एअरवे इज ओपन, कारण ते फार महत्वाचं आहे. त्यानंतरून रेस्क्यू ब्रेथ्स. डिलिव्हर इच रेस्क्यू ब्रेथ ओव्हर 1 सेकंड. देन विजिबल चेस्ट राईज. ज्यावेळेस आपण ब्रेथ देणार त्यावेळेस छातीचा जो घेर आहे तो वाढतो की नाही ते बघायचं. कॉम्प्रेशन टू व्हेंटिलेशन रेशिओ ऑफ 30 चेस्ट कॉम्प्रेशन टू 2 व्हेंटिलेशन्स. म्हणजे ज्यावेळेस आपण 30 कॉम्प्रेशन्स देणार त्यावेळेस आपण त्याला 2 ब्रेथ्स देणार. ऍडव्हान्स एअरवे मध्ये गिव्ह 1 ब्रेथ एव्हरी 6 to 8 सेकंड्स विदाउट अटेम्प्टिंग टू सिंक्रोनाइज ब्रेथ्स बिटवीन कॉम्प्रेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण त्याला ऍडव्हान्स एअरवे त्याचं म्हणजे आपल्याकडे ऍडव्हान्स एअरवे मध्ये आपण त्याला मास्कला वापरू शकतो किंवा आपण त्याला इंडोट्रकियल ट्यूब टाकतो त्याच्या तोंडामध्ये. त्यावेळेस तो जो रेशिओ आहे तो आपला साधारणतः एका ब्रेथला 6 ते 8 सेकंदानंतर आपण त्याला एक ब्रेथ देतो आणि आपण ते काही सिंक्रोनाइज करत नाही आणि कॉम्प्रेशन्स कंटिन्यू चालू ठेवतो. साधारणतः 10 ब्रेथ्स पर मिनिट अँड 100 कॉम्प्रेशन्स पर मिनिट. तर हे असं कंटिन्यू आपण चालू ठेवतो. आता टाइप्स. माउथ टू माउथ रेस्क्यू ब्रीदिंग, माउथ टू बॅरियर डिव्हाइस ब्रीदिंग, माउथ टू नोज अँड माउथ टू स्टोमा व्हेंटिलेशन, देन व्हेंटिलेशन विथ बॅग अँड मास्क, व्हेंटिलेशन विथ सुप्राग्लॉटिक एअरवे आणि व्हेंटिलेशन विथ ऍडव्हान्स एअरवे. तर हे सगळे एअरवेचे आणि व्हेंटिलेशनचे ज्या प्रकार आहेत ते दिलेत. त्यामध्ये माउथ टू माउथ ब्रीदिंग मध्ये आपण होल्ड द विक्टिम्स एअरवे ओपन विथ हेड टिल्ट चिन लिफ्ट टेक्निक, देन पिंच द नोज क्लोज विथ युअर थंब अँड इंडेक्स, टेक अ रेग्युलर ब्रेथ नॉट डीप and seal your lips around the victim's mouth, creating an airtight seal. Give 1 breath over 1 second. Watch for chest rise. If the chest doesn't rise, repeat the head till chin lift. And give a second breath and watch for chest rise. हे आपण माउथ टू माउथ ब्रीदिंगचं डायग्राम बघू शकतो. प्लेस युअर माउथ ओव्हर विक्टिम्स माउथ आणि एक्झेल. Similar way, in this figure also I am showing on how mouth to mouth breathing is given. When breathing mouth to nose. Mouth to nose म्हणजे आपण तोंड आणि नाक यामध्ये ब्रीदिंग देणार आहेत. हे आपण केव्हा द्यायचं, ज्यावेळेस आपण त्याचं तोंड उघडू शकत नसो किंवा कांट मेक अ गुड सील, सिव्हिअरली इंज्युअर्ड माउथ, माउथ टू स्टोमा. माउथ टू बॅरियर डिव्हाइस ब्रीदिंग. यामध्ये आपण विक्टिमच्या साईडला आपल्याला प्लेस करा. त्याच्यानंतर त्या प्लेस केल्यानंतर मास्क विक्टिमच्या फेसवर ठेवा. नोज ॲज अ ब्रीज टू गाईड द करेक्ट पोझिशन. देन सील द मास्क अगेन्स्ट द फेस आणि त्यानंतर आपण डिलिव्हर एअर ओव्हर 1 सेकंड टू मेक द विक्टिम चेस्ट राईज. माउथ टू माउथ बॅरियर डिव्हाइसेस. त्यामध्ये आपण मास्क वापरतो आणि शिल्ड्स या फिगर मध्ये दाखवलंय. मास्क आणि त्यानंतर आपण माउथनी एअर पुश करतोय आणि ही अंबो बॅगनी आपण मास्क लावून एअर पुश करतोय. एअरवेज मध्ये नेझल
अँड ओरल एअरवेज. मोस्टली हे एअरवेज वगैरे आपल्याला हॉस्पिटलमध्ये अरेस्ट झाल्यानंतर युजली आपण वापरू शकतो. इंडोट्रकियल ट्यूब्स, ह्या ट्यूब्स असतात. ह्या ट्यूब्स आपण पेशंटला च्या रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये म्हणजे ट्रकियामध्ये ह्या ट्यूब आपण प्लेस करतो विथ द हेल्प ऑफ लॅरिंगोस्कोप. आणि त्याला खाली एक बल्ब असतो, त्याला इन्फ्लेट करतो आणि ही ट्यूब आपण व्हेंटिलेटरला कनेक्ट करतो. त्यानंतर व्हेंटिलेशन विथ बॅग अँड मास्क, आपण पेशंटच्या हेडच्या साईडला आपल्याला प्लेस करा, त्याच्या फेसवर मास्क ठेवल्यानंतर मास्क आपण त्याच्या फेसवर होल्ड करा, थोडस त्याचं हेड टिल्ट करा आणि थंब आणि इंडेक्स फिंगरच्या मार्फत आपण प्रेसिंग द एजेस ऑफ द मास्क टू द फेस आणि स्क्वीज द बॅग टू गिव्ह ब्रेथ व्हाईल वॉचिंग फॉर चेस्ट राईज. हे आपल्याला दिसेल इसी क्लॅम्प टेक्निक ऑफ बॅग मास्क व्हेंटिलेशन. म्हणजे आपल्या इंडेक्स आणि आपल्या थंबनी आपण ते मास्क होल्ड करायचे पॅक आणि बॅगने आपण व्हेंटिलेशन करायचं. आणि हे करत असताना आपण त्याच्या चेस्ट राईज साठी लक्ष ठेवायचं. इन्फंट सीपीआर बद्दल सांगतो. त्यामध्ये आपण शाउट अँड जेंटली टॅप द चाइल्ड ऑन द शोल्डर. इफ देयर इज नो रिस्पॉन्स देन पोझिशन द इन्फंट ऑन हिज और हर बॅक अँड बिगिन चेस्ट कॉम्प्रेशन. यामध्ये व्हेंटिलेशन आहे, तर आपण ते माउथ टू माउथ व्हेंटिलेशन करू शकतो. त्यानंतर कॉम्प्रेशन्स आहे. कॉम्प्रेशन्स द रेशिओ इज 15:2. 15 chest compressions for 2 lung inflations, and the rate of compression is 18 per minute. 80. If baby is not breathing, you have to give 2 small gentle breaths. आणि हे देताना आपल्याला बेबीचं माउथ आणि नोज हे आपल्या माउथनी पूर्ण कव्हर करायचे. इच ब्रेथ ऍटलीस्ट 1 second लॉंग and you should see the rise of the chest. हा एक टेबल आहे ज्यामध्ये आपण अडल्ट अँड इन्फंट्स सीपीआर मधले काही डिफरन्सेस ऑलरेडी आपण बघितलेत. त्यामध्ये आयल्स मध्ये आपण अनरिस्पॉन्सिव्ह, नो ब्रीदिंग और नो नॉर्मल ब्रीदिंग, नो पल्स पाल्पेटेड विदिन 10 seconds. Infants मध्ये आपण नो ब्रीदिंग और ओनली गॅस्पिंग. देन पल्स इन अडल्ट्स वी चेक कॅरोटिड और नेक. In infants we check brachial pulse. In compression we give compression in center of the breast bone between nipples. In infant just below nipple line on breast bone. Compressions 100 per minute. In infant usually 80 per minute. Then the compression is at least 1/3 of the anteroposterior diameter or 5 centimeter. Then compression ratio in adult is 30:2. In children it is around 15:2. These are little small differences. जर आपल्याकडे 2 रेस्क्युअर असतील तर एकाने सीपीआर करायचा and other person should at the head end to deliver artificial breaths. आणि प्रत्येक 2 मिनिटानंतर रोल चेंज. सीपीआर स्टॉप कधी करायचा फार महत्वाचा प्रश्न आहे. द पर्सन रिवाइव्ह अँड स्टार्ट ब्रीदिंग अगेन ऑन देअर ओन. सेकंड, मेडिकल हेल्प सच एज एम्ब्युलन्स, पॅरामेडिकल्स arrive to take over. The person performing the CPR is forced to stop from physical exhaustion. Death of the victim. CPR continue for 30 minutes if the time to onset of CPR is less than 66 minutes, and if the onset of CPR more than 6 minutes, CPR can be terminated after 15 minutes. So these are the small points. So at least 30 minutes if CPR started less than 6 minutes of the arrest, and at least 15 minutes if CPR started more than 6 minutes of arrest.
Signs of successful CPR. Lung expansions, then people will react to light, normal heartbeat will return, a spontaneous gasp or breathing will occur, and may move legs, arms, and color may improve. These are some successful signs of CPR. Predicting neurological recovery after CPR. Who do not awaken immediately after CPR, most important determination is neurological recovery. If coma is present more than 24 hours, 10% chances of neurological recovery. If coma is present more than 72 hours, 5% chances of recovery. If coma is present more than 2 weeks, then there is no chance of full neurological recovery. 72 hours point is important, or GCS less than 5, because there is little or no chance of neurological recovery. Why CPR fail? The important thing is delay in starting the CPR. Second, improper procedures. Third, no ACLS follow-up and delay in defibrillation. Only 15% who receive CPR live to go home. Improper techniques, the terminal disease or unmanageable disease, massive heart attack. Then complications of CPR, local burn trauma, gastric inflation, bruising or fracture of the sternum, ribs, compression at the xiphoid process cause laceration of liver. These are some complications of CPR. Some other complications, vomiting, patient can aspirate. So place the victim on left side, wipe vomit from mouth with finger wrap in a chin, in a clothes, and reposition and resume CPR. Then stomach distension. Air in the stomach creates pressure against the lungs. So prevention of stomach distension. Don't blow too hard. Show rescue breathing. Slow the rescue breathing. Retilt the head to make sure the airway is open. Use mouth to nose method. And there is little bit cricoid pressure. Demonstration of cricoid pressure on a model. So this is a method how you give a pressure, cricoid pressure. So in short, the summary of today's topic is cardiac arrest, definition of cardiac arrest, causes of the cardiac, extracardiac causes, then CPR, the definition of CPR, purpose, history, indications, pathophysiology, method, steps, how to when to stop CPR, then what is a successful CPR, then complications and conclusions. With this, I will stop. Thank you very much for listening this presentation. Thank you very much. धन्यवाद डॉक्टर हिरालाल पवार सर. हार्ट अटॅक आल्यानंतरचा 1 तास हा गोल्डन आवर असा संबोधला जातो, कारण या 1 तासात मिळालेल्या उपचारावर पेशंटचे भवितव्य ठरते. म्हणूनच वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आपण हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला काय प्रथमोपचार देऊन संभाव्य धोका कसा टाळता येईल याविषयी डॉक्टर हिरालाल पवार सरांनी अतिशय सोप्या भाषेत सखोल असे मार्गदर्शन केले. सर, आपल्या या माहितीचा नक्कीच कुणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी उपयोग होईल. पुन्हा एकदा धन्यवाद सर. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. उद्या सकाळी 11 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. उद्याच्या कार्यक्रमाची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर केली जाईल. धन्यवाद.